हॅलो फ्रेंड, हे बघा आज मी बनवलं आहे डोअर मॅट. ते पण असं छान असं आपण कोणाचं वेलकम पण करू शकतो आणि त्याचे भरपूर असे मल्टी यूज आहेत. ते दाखवते तुम्हाला ह्याचा यूज आपण कसे फर्स्ट तर आपण असं ठेवू शकतो आणि ह्याची लांबी आहे 60 इंच आणि हे जे कॉर्नरचे लावल्यावर त्याची लांबी अजून अशी वाढते आणि त्याच्यानंतर हे आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो. दुसऱ्या प्रकारे हे बघा, ती डोअर मॅटचे डोअरला लावायची आणि हे फुल असं आपण पुढे असं ठेवू शकतो, ज्याने एंट्री करताना बरं वाटेल. आणि थर्ड थिंग, हे असं आपण स्प्रेड करून त्याच्यानंतर पुढे हे आपण असं फ्लावर लावू शकतो. त्याच्यानंतर कोण आत यायचं असेल तरी आत येऊ शकतं. आणि एक असं एक त्यानंतर हे बघा, हे एक मी तोरण शिवलं आहे आंब्यांच्या पानाचं. छान असं दिसतंय बघा. आणि त्याच्यात जे ग्रीन कलर आहे तोही शायनी होतो स्टेन मटेरियल असल्यामुळे. आणि त्यालाही हे बघा मी गोंडे असे छान असे लावलेले आहेत मल्टी कलरमध्ये. आणि त्याच्या खालीही एक मणी आहे आणि वरही मण्या आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या पानांच्या खालीही मी गोंडे लावलेले आहेत बघा. त्यामुळे जरा लुक छान वाटला. आणि तुम्हाला कोणाला जर यातलं काही ऑर्डर करायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि त्याच्यानंतर ही बघा, ही मस्तपैकी स्वस्तिक आकारानंतर ह्याची उलनचीच हे रांगोळ्या आहेत. त्याही कोणाला पाहिजे असतील तर त्याही मला तुम्ही कमेंट करू शकता. आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि त्याच्यानंतर हे बघा शिवलेला आहे लोटस. आपण समई आसन म्हणा, मल्टी यूजसाठी आपण यूज करू शकतो, कोण रुमाल म्हणून. त्याच्यानंतर हे बघा, उलनपासून मी एक फ्लावर बनवून बघितलेलं आहे, जसं की याला डेलिया आपण जो म्हणतो त्या प्रकारात मला अशी आयडिया आली म्हणून ते एक बनवून बघितलं. खाली त्याला युपिन अटॅच करायची आणि आपण हे असंही यूज करू शकतो. त्याच्यानंतर हे बघा, मी जे शिवलेले आहेत काही रुमाल तोरणं ते दाखवते तुम्हाला. हे बघा, एक समई असं नाही, हा एक ओम म्हणून आहे. हे बघा छान असा दिसतो. त्याच्यानंतर जस्ट तुम्हाला आता दाखवलं ते फ्लावर आहे. हे जे आपण डोअरमॅट आहे ते एक आहे, स्वस्तिक आहे, दुसरं एक स्वस्तिक आहे येल्लो कलरचे. हे बघा, स्वस्तिकमध्ये भरपूर प्रकार असे केलेले आहे. त्याच्यानंतर जे आपण भिंतीच्या साईडला रांगोळ्या लावतो त्या हाफवाल्या त्या रांगोळ्या आहेत, या पर्पल ऑरेंज शेडमध्ये आहेत. हे बघा, हे सगळं असं हँडमेड बनवलेलं आहे. जर कोणाला काही याच्यातलं आवडत असेल तर नक्की मला कमेंट करा, मेसेज करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे मी कसे बनवले ह्याचे कोणाला जर व्हिडिओ फुल पाहिजे असतील डिटेलमध्ये तर मला प्लीज कमेंट करा. मी डिटेल व्हिडिओ म्हणजे लॉंग व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेन. नक्कीच बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.